कचरा केला तर दंड नव्हे गुन्हा दाखल करा असे आदेश महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत। शहरात स्वच्छता राखण्यासाठी सोलापूर महापालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। आता सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर केवळ दंड नव्हे तर गुन्हा देखील दाखल होणार आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी घेतलेल्या बैठकीत हे आदेश दिले। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना निर्देश दिले, जर कोणी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला आणि दंड भरण्यास नकार दिला तर संबंधित व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा। याबाबत अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी महापालिकेने मागील 7 दिवसात अशा 441 नागरिकांकडून तब्बल 98,000 रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती BR न्यूजशी बोलताना दिली। मागच्या आपण 4-5 महिन्यापासून आपण पाहत आहात सोलापूर शहरामध्ये जवळपास 4 स्वच्छता मोहीम आपण विशेष स्वच्छता मोहीम राबवल्या आणि त्याला चांगलं यश देखील आलं। परंतु आपली विशेष स्वच्छता मोहीम 3.0 जी होती त्याच्यामध्ये आपला जो उद्दिष्ट होतं की शहरातले सर्व जे ब्लॅक स्पॉट आपण त्याला म्हणतो किंवा गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट्स अशा ठिकाणी ते आपण निर्मूलन करण्यासाठी आपण 3.0 मध्ये उद्दिष्ट ठेवलं होतं। परंतु त्याला नागरिकांकडून एवढा चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे। आपण रोज आपण हे जे स्पॉट्स आहेत हे क्लिअर करतो, परंतु त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी परत तशाच प्रकारचे स्पॉट्स तयार होतात। त्यामुळं हे महापालिकेला थोडं चॅलेंजिंग आहे। त्यामुळे आता याच्यामध्ये आम्ही दंडात्मक कारवाई सुरू केलेली आहे आणि जे नागरिक त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळतील तर अशा नागरिकांवरती आम्ही 150 रुपये एका वेळेचे दंडाची तरतूद आम्ही ठेवलेली आहे आणि जे नागरिक अशा प्रकारे जे दंड देण्यास नकार देतील तर अशा नागरिकांच्या विरुद्ध फक्त आपण गुन्हे दाखल करण्याचे माननीय आयुक्त महोदयाचे आदेश आहेत। नागरिकांना आव्हान असं राहील आमचं की आपल्या घंटागाड्या ज्या आहेत या घंटागाड्या आपल्याकडे येत आहेत। जरूर आम्ही हे मान्य करतो की आपल्या हद्दवाढ भागामध्ये किंवा काही भागामध्ये घंटागाड्या आमच्या अपुऱ्या असल्यामुळं 2 दिवस आड किंवा 3 दिवस आड अशा प्रकारे येतात। तर आपला कचरा जो आहे तो 2-3 दिवस आपण आपल्या घरी साठवून ठेवू शकता आणि घंटागाडी ज्यावेळेस येईल त्याच वेळी आपण ह्या घंटागाडीमध्येच कचरा टाका आणि घंटागाडीमध्ये कचरा टाकल्यामुळं सार्वजनिक ठिकाणी जो कचरा पडणार आहे तर त्यापासून सुटका होईल आपली।